आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार जे जालन्याचे आहेत, आपल्यासोबत आहेत कैलास गोरंट्याल साहेब. साहेब, लोकसभेची निवडणूक लागली आहे. खरं तर काँग्रेसचा उमेदवार डिक्लेअर व्हायला उशीर झाला आहे. परंतु खरी जबाबदारी तुमच्यावर आहे लोकसभेमधून, की काँग्रेसचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. काय असणार आहे तुमच्याकडची भूमिका आणि काय जबाबदारी असणार आहे? अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की उशीर झाला नाही, कारण हा थर्ड फेजमध्ये इलेक्शन आहे. 18 तारीखपासून फॉर्म भरण्याचा वेळ आहे. म्हणून जिथं जिथं फर्स्ट सेकंड टप्प्यात इलेक्शन होती त्यातले त्याने डिक्लेअर केले. आणि आता काल रात्री त्याने अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याण काळे काँग्रेस पार्टीचा त्याने डिक्लेअर केले. आणि मी श्रेष्ठींचा मनापासून आभार मानतो की एक चांगला आणि टफ कॅन्डिडेट त्याने दिलेला आहे. आणि या इलेक्शनमध्ये यावेळी काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात ताकदीने उतरणार आहे आणि विजयश्री घेऊन येणार आहे. काँग्रेस ताकदीने उतरणार आहेत. गेल्या वेळेस म्हणजे जेव्हा कल्याण काळे उभे होते त्यावेळेस ते फक्त 8 ते 8.5 हजाराच्या फरकाने 8,000 पडले होते. मतदान झालं. तीच परिस्थिती यावेळेस राहील का? आणि जर ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। काँग्रेस साहेबाला पाडायचं असेल तर कुठली भूमिका आता किंवा रणनीती काँग्रेस आखणार आहे? हे बघा, रणनीती ते जे आखणार मी तुम्हाला टी व्हीवर सांगणार नाही, पण आम्हाला जे दिसतंय की एंटी इन्कम्बन्सी फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल. आणि सध्या निर्मला सीतारामनच्या हजबंड अर्थतज्ञ त्यांनी जे वाक्य केलं त्याचा प्रभाव ह्या इलेक्शनमध्ये काम येणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. हा ठीक आहे, रावसाहेब दानवे साहेबांचं फार मोठं काम हे या जिल्ह्यात आहे. पण कुठं ना कुठं लोकांना असं वाटतं की लोकशाही राहिले पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे, त्यासाठी मतदान होणार आहे. यावेळेस महाविकास आघाडीची ही निवडणूक, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे, शिवसेना सोबत आहे, म्हणजे उबाटा गट सोबत आहे, शरद पवार यांचा गट सोबत आहे. किती फायदा होईल तुम्हाला याचा? 100% फायदा होणार. हे बघा, उद्धवसाहेब ठाकरे यांची सिंपती आणि आपले सन्मान्य शरदचंद्रजी पवार त्यांची सिंपती मोठ्या प्रमाणात आम्हाला भेटणार आहे. आणि मराठा आंदोलनाचा पण फायदा आम्हाला भेटणार आहे. किती फायदा होईल मराठा आंदोलनाचा? हे आता ते पॅरामीटर घेऊन तर फिरत नाही, पण चांगला मतदान होईल आम्हाला, असं माझं जे दिसतंय आम्हाला. जसं म्हणे दोन इलेक्शनमध्ये 2 लाख 3 लाखांनी काँग्रेस पराभूत झाली, असं त्याचा वेळ घेणार नाही. काट्याचे संघर्ष होणार, रस्सीवर चालेल, नेक टू नेक फाईट. यावेळेस काँग्रेसचे आमदार कितीच्या लीडने निवडून येतील? हे बघा, माझा मतदारसंघ नेहमी काँग्रेसला पॉझिटिव्ह आहे आणि आमची तयारी आहे 18 ते 20 हजारची लीड या मतदारसंघात द्यायची. म्हणजे लोकसभेला किती साधारण? ते लोकसभेलाच सांगतो ना, ज्या मतदारसंघात मी आमदार आहे त्याच्याबद्दल बोलतो. बाकी आता इलेक्शन सुरू झाल्यानंतर माहीत पडेल पैठण किती देईल, भोकरदन किती देईल, जाफराबाद किती देईल, नंतर बदनापूर किती देईल, अंबड किती देईल. आता मी ते काही माझा मतदारसंघात मी सांगतो 18 ते 20 हजार लीड देईल. ज्या काही विधानसभा आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये तिथून काँग्रेसला लीड भेटेल, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, सिच्युएशन सध्या जे तयार होत आहे, आम्ही जो बघतोय, लोकांची नाराजी जे दिसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.